प्लस बी या टीमसाठी 3000 रुपीचं कॅश प्राइज होतं आणि ते देखील आम्ही मयूर मस्केकडे देणार आहोत. चोवीस बॉल 32 ची आवश्यकता असताना 12 बॉल 20 ची आवश्यकता असताना 11 बॉल 6 बॉल 11 ची आवश्यकता असताना 2 बॉल 2 ची आवश्यकता असताना 1 बॉल 1 ची आवश्यकता असताना ती एक धाव देखील डिफेंड केली आहे असा मयूर मस्के ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आकाजी गरज साहेबांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जर्मन पिंपलास बी या टीमसाठी. ते 3000 रुपीचं कॅश प्राइज देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालं होतं. यस विनंती असेल योगेशजी पाडे साहेबांना साहेब या पण आपल्या शुभ असते. मयूर मस्केला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. भरपूर चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम मयूर मस्के एकदा जोरदार टाळावाला पाहिजेत मयूर मस्केसाठी. क्या बात आहे. यस विनंती असेल योगेश दादांना आणि आकाश दादांना दादा या पण. यस मयूर आपण हे आपलं 3000 रुपीचं कॅश प्राइज कलेक्ट करायचं. भरपूर चांगला खेळ जर्मन पिंपलास बी या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. यस तदनंतर आमच्या एका फोन कॉलवरती सातत्यानं धावत आले अगदी पनवेल रसायनेवरून आमच्या एका फोन कॉलवरती धावत आले. अर्थातच आमचे साथी समालोचक ज्या समालोचकांना आपल्या आवाजाच्या जोरावरती आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्या नावाची छाप निर्माण केली आहे असे आमचे मानसजी मनोरे सर यांचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्मान्य आदेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान माई शिवदराची आपुलकीची प्रेमाची शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण असणारं हे ब्युटिफुल मोमेंट देऊन मानसजी मनोरे सरांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दरम्यान गोवे या 40+ संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि एक ऑफिशियल पंच दिलीप पाटील सर देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि स्पेशली जर्मन गोवे संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद दिलीप पाटील सर आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एशियन पालवी विपक्ष जर्मन गोवे या दोन संघांमधील सामना. इथे या फायनल खेळण्याचा प्रयत्न फायनल रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटकट दर्शवतात पंच प्रल्हाद पाटील सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. तर स्क्रीनचे पंच आतिश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे चारही ऑफिशियल पंचांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. पंच प्रल्हाद पाटील सर पंच आतिश पाटील सर पंच देवीदास पाटील सर आणि पंच संदीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फायनल खेळण्याचा प्रयत्न इथे देखील एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. नशिबाची साथ नक्कीच इथे आपण पाहतोय गोवे संघाच्या फलंदाजांना मिळते. लेग बाजचा इशारा यावेळी अवांतरी रूपाने ही धाव गोवे संघाची धावसंख्या 2 वर पोहोचते. आपण सामना पाहतोय एशियन पालवी विपक्ष जर्मन गोवे या दोन संघांमध्ये आजच्या रजनीमधील ही 10वी लढत आजच्या दुसऱ्या दिवसामधील 10वा सामना सध्या पाहायला मिळत आहे गोवे विरुद्ध पालवी या दोन संघांमध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे गणेश धावडे पहिले षटक घालण्यासाठी आलेले आहेत. तर यावेळी सामनागर फलंदाज अमर पाटील. इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मागील रोमहर्षक लढतीमध्ये या पिंपळा संघाने फर्स्ट क्लास परफॉर्मन्स करताना नक्कीच सामना जिंकलेला आहे. धावसंख्या 3 नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जर्मन गोवे संघ आपण पाहतोय. गणेश धावडे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक बदलतोय. इथे मात्र जोरदार अपील आणि यस विकेटचं पतन पहिला हादरा बसतोय जर्मन गोवे या संघाला. राहुल पाटील शून्यावर बाद होऊन पहिल्यामध्ये परतताना आपण पाहतोय. पहिला विकेट गोवे संघाचा 3 या धावसंख्येवर बाद झालेला आहे.
आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय या प्रतीक म्हात्रे. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी या चषक 20-25 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील सामना आपण पाहतोय. एशिलोन पालिवली विपक्ष जॉनमान गोवे या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस गणेश धावडे पहिले षटक बदलतोय. तर यावेळी सामनागिरी फलंदाज प्रतीक म्हात्रे. इथे मात्र इनसाइड आउट सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून चिनू निघून जातं डीप रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक डीपला चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. मात्र तोपर्यंत फलंदाज 2 धाव इथे पूर्ण करतात. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डीप मध्ये. आपल्या संघासाठी 2 धावांचे संरक्षण करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जॉनमान गोवे 1-5. पहिले षटक समाप्त झालेले आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर गोवे संघाची 1-5. संदीप घोडविंदे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसरं षटक आधीच जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर संदीप घोडविंदे याचा सामना करेल फलंदाज अमर पाटील. एक्सपिरियन्स कंपनीवर आपण बघतोय. जॉनमान गोवे संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सलामीला आलेला सलामीवीर. नॉन पॉवर प्लेमध्ये या गोलंदाज संदीप बॉलिंग ट्रॅकवर अमरसाठी. आखोड्याचा चेंडू फोल करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने गोवे संघाची धावसंख्या 6 वर पोहोचते. आपण सामना पाहतोय जॉनमान गोवे विपक्ष एशिलोन पालिवली या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. संदीप घोडविंदे दुसरं षटक बदलतोय रोड एंडकडून वलताना. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिडविकेट मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज प्रतीक म्हात्रे याचा खेळ. दुसरा हादरा बसतोय तो जॉनमान गोवे या संघाला. दोन फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज 3 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि दुसरा फलंदाज 6 या धावसंख्येवर बाद झाला होता. आणि आता मात्र नवीन फलंदाज जय पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. दोन फलंदाज अगदी स्वस्तात बाद झालेले आहेत. थोडंसं अडचणीमध्ये सापडले जॉनमान गोवे संघ. कारण स्कोरवर धावा पाहायला मिळत आहेत त्या फक्त आणि फक्त 6 धावा आणि 2 फलंदाज गोवे संघाने आतापर्यंत गमावलेले आहेत. जय हनुमान गोवे संघाने मागील सामन्यामध्ये जय हनुमान सारंगाव संघाला पराभूत केलं होतं. चांगलं प्रदर्शन त्या सामन्यामध्ये जय हनुमान गोवे संघाकडून पाहायला मिळालं होतं. पण या सामन्यामध्ये थोडंसं नक्कीच बॅकफुटला प्रथम फलंदाजी करताना गोवे संघ सध्या पाहायला मिळतोय. संदीप घोडविंदे बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज जय पाटील. इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रनचा सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि सिंगलने गोवे संघाची धावसंख्या सिंगलने या वाढते धावपलीकडे पोहोचते ती 7 वर. आतापर्यंत मोठ्या बॅकफुटचा वापर फलंदाजांना करू दिलेला नाही आणि जेव्हा वापर केलेला आहे तेव्हा मात्र फलंदाज इथे झेलबाद रूपाने बाद झालेले आहेत. डोके वर काढण्याची संधी गोवे संघाच्या फलंदाजांना दिली गेलेली नाही. इथे मात्र इनसाइड आउट क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक झेल आणखीन एक फलंदाज फेल. तिसरा हादरा जॉनमान गोवे या संघाला.
अमर पाटील सलमीचा फलंदाज देखील बाद होऊन फॅलमध्ये परतताना हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. इनसाइड आउट हा फटका केला होता. खरं तर एक्स्ट्रा कोरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डीप एक्स्ट्रा कोर रिझल्टमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. उदय जाधव चेंडू खाली सेफ हँड आणि तिसरा फलंदाज इथे झेलबाच्या रूपाने बाद झालेला आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये गंधराज भोईर येतोय. दैनंदिन या अवस्था सध्या आपण बघतोय जर्मन गोवे संघाची कारण धावसंख्या स्कोरबोर्ड झालेले ते 7 आणि 3 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद होऊन बॅलरमध्ये परतलेले आहेत. इथून एक चांगल्या भागीदारीची आवश्यकता असेल जर्मन गोवे संघाला. एका चांगल्या स्थितीमध्ये जर पोहोचून एक चांगलं आव्हान जर एस 11 पालिवली संघासमोर ठेवायचं असेल तर. इथे ऑन साइडला चेंडू टोललेला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. झेलबाच्या रूपाने तू चल मैं आया अशी स्थिती आपण पाहतोय. इथे मात्र जर्मन गोवे या संघाची अगदी प्रत्येक फलंदाज येतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जणू काही पालिवली संघाच्या क्षेत्ररक्षकांना कॅच प्रॅक्टिस देताना गोवे संघाचे फलंदाज पाहायला मिळतात. 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता मात्र ऑन हॅट्रिक संदीप गोडविंदे पाहायला मिळतोय. आता पण या षटकामध्ये संदीप गोडविंदे यांनी 5 चेंडू हाताळले आहेत, अवघ्या 2 धावा दिलेल्या आहेत आणि 3 फलंदाज बाद केलेले आहेत. शुभम पाटील मात्र सध्या तरी गोवे संघासाठी अशुभ घडताना पाहायला मिळतंय. 7 वर नक्कीच घात झालेला आहे कारण आपण पाहतोय 4 फलंदाज स्वस्तात बाद झालेले आहेत. ऑन हॅट्रिक संदीप गोडविंदे, विकेट हॅट्रिक वर संदीप गोडविंदे पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल असणार आहे आणि हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज शुभम पाटील. शुभम आता मात्र शुभ संकेत घेऊन आलाय का पाहूया गोवे संघाकडून. सध्या तरी अशुभ घडलेलं आहे गोवे संघासाठी कारण 7 वर घात झालेला आहे. 7 वर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. स्विंग अँड मिस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, एक हलकासा अपील, पंच सहमत नाहीत. षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्त झाली. 2 षटक समाप्तीनंतर जर्मन गोवे संघाची धावसंख्या 4 बाद 7 धावा. चार फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 7 धावा. अजून इथून 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. पहिले षटक गणेश धावडे यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी अवघ्या 5 धावा खर्चले होत्या, अनेक सफलता अर्जित केलं होतं. मात्र दुसरं षटक संदीप घोडविंदे याचं पॉवरफुल राहिलं होतं कारण त्या षटकामध्ये जर बघितलं तर त्याने फक्त 2 धावा खर्चले होत्या आणि 3 विकेट चटकावले होते. अक्षरशः हराकरी पत्करले खरं तर जर्मन गोवे संघाच्या फलंदाजाने. मोठे फटके खेळण्याच्या नादात झेलबा 2 फलंदाज बाद झालेले आहेत. या इनिंगमध्ये आपण पाहतोय सर्वचे सर्व फलंदाज जे बाद झालेले आहेत ते सर्वचे सर्व फलंदाज झेलबाच्या रूपानेच बाद झालेले आहेत. उदय जाधव येतोय ज्याने डीपमध्ये चांगला झेल पकडला होता. इथे यॉर्कर यांचा चेंडू कोलड टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवलेला आहे फलंदाजाला. चांगली सुरुवात आपण बघतोय उदय जाधव करताना. या वाईड यॉर्करने आपण पाहू शकता परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. खूप प्रदीर्घ कालावधीनंतर मास पाटील हल्दी एन्जॉय करून आलेले आहेत. वेलकम मास पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. आज मास पाटील, धनाजी पाटील हल्दी एन्जॉय करण्यासाठी गेले होते, मात्र आज त्यांच्या संघाची हालत खराब झाली होती. जर्मन गोवे संघाने जर्मन सारंग संघाला पराभूत केलं होतं.
क्या बात आहे. वेलकम धनाजी पाटील. कॉम्बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण सामना बघतोय जर्मन गोळी विपक्ष S11 पालिवली या दोन संघामध्ये. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. या प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. आज मात्र रंगतदार स्थितीमध्ये काही या सामने धावा डिफेंड होताना देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत. उदय जाधव बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जातोय. या मिडविकेटच्या वरून सीमा पार. भिंगरी शॉट, षटकार. टूल एंड पावरफुल षटकार. ये तो भिंगरी है. यह अंदाज धनाजी पाटील मास्क का है खास. याच्यानंतर फक्त आपल्याला शेवटचा सामना राहिलेला आहे तो J1 पिंपलास आणि या संघामधून जो विजय संघ होईल तो संघाशी खेळेल. J1 पिंपलास अजूनही या मैदानामध्ये आहे. उदय जाधव बॉलिंग ट्रॅकवर. अराउंड लेखाने त्रिफलाबाद. यू मिस साहेब डेफिनेटली हिट. इथे मात्र दांडी गुल करताना आपण पाहतोय या गोलंदाज उदय जाधव. हे आपण पाहू शकता मागून आला आणि इष्ट उखडून गेला हा चेंडू आपण पाहतोय. गेंद अंदर, डंडा बाहेर. धावसंख्या 14. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण बघतोय उदय जाधव तिसरं षटकातील नवीन फलंदाज गोवे संघाकडून आशिष आलेला आहे. षटकार खाल्ल्यानंतर त्रिफल उडवला होता. आता मात्र मोठा फटका महाराज नादात तिथे बीट झाले ते बॅटर आशिष. 3 षटक अखेरीस धावसंख्या 5 बाद 14. ये तो कुछ भी नहीं है. अभी भी J1 पिंपलास आना बाकी है. क्या बात आहे. धनाजी पाटील देखील आता मात्र रंगात आलेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावप्लेकर 14 धाव आणि शेवटच्या षटकात आता हाताळण्यासाठी गोलंदाज दीपेश चौधरी येतोय. आता मध्ये इनफ टोटल धावपलकर पाहायला मिळत नाही. पूर्णपणे संघर्ष करावा लागतोय आपण मध्ये फलंदाजांना गोवे संघाच्या धावांसाठी. लॉर्ड चेंडू डाऊन द ग्राउंड फटका केलेला क्षेत्ररक्षक धरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेंडू त्याला बेट करून निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकाने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. जर्मन गोवे संघाची धावसंख्या 18 वर पोहोचते. प्रमोद पाटील सारंगाव यांच्याकडून S11 पालिवली या संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. कारण सारंगाव चषकामध्ये मालिकावीर म्हणून गणेश धावडे 99 धावा आणि 5 विकेट्स. नक्कीच गणेश धावडे याची नेतृत्व कामगिरी या सारंगाव चषकामध्ये पाहायला मिळाली होती. इथे करार स्ट्रेटचा फटका डायरेक्ट निशाणा साधला जातो एष्ट्यांचा आणि इथे मात्र फलंदाज बाद धावची रूपाने. म्हणजे जे गोलंदाज करत होता दीपेश चौधरी त्याला माहित होतं की एसटी पडलेली आहे आणि जर आपण एसटीनं हा चेंडू लावला तर एसटी उडूनच
विकेट घ्यायला लागेल. आणि नक्कीच तसंच त्याने केलेलं आहे. आणि इथे आपण पाहतोय की फलंदाज बाद झालेला आहे. धावची चुरपणे रनआउटच्या रूपाने अखेर गोवे संघाला आणखीन एक हादरा बसतोय. धावसंख्या 18 धावा. तब्बल 6 फलंदाज बाद झाले. धावसंख्या झाली ती फक्त 18. उर्वरित 4 चेंडूचा शेल राहिलेला आहे. जर्मन पुढचा चेंडू बीट केलाय. तिथे बघायचं रनआउटची शक्यता तिथे. मात्र इथे काय घडलंय. थर्ड अंपायर्स OUT आउट. तब्बल 7 गडी बाद झालेत जय हनुमान गोवे संघाचे. तब्बल 5 फलंदाज बाद झाले होते जर्मन सारंगा विरुद्ध 2 षटकामध्ये. तब्बल 9 धावा होत्या. मात्र 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा चोपून काढल्या होत्या सारंगाव संघाविरुद्ध. तेव्हा मी बाहेर होतो. सिद्धांत नवीन बॅटर नवीन फलंदाज खेळण्यासाठी सज्ज झाले. 9व्या क्रमांकावर आलेला फलंदाज आहे दीपेश चौधरी. सुंदर चेंडू बघाय अपील आणि फलंदाज बाद. मात्र इथे विकेटची हॅट्रिक झालेली. मात्र त्यामध्ये 2 रनआउट आहेत. उर्वरित शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. 2 फलंदाज शिल्लक आहेत जय हनुमान गोवे संघाचे. आतिश पाटीलला मी बोललो होतो की आपण 12च्या आतमध्ये आपण घरी जाऊ. तो टायमिंग इथे आलेला आहे. नवीन बॅटर हरेश पाटील दीपेश चौधरी मुड़ते हुए.
फटका मारला होता मग, परंतु दीपेश चौधरी गोलंदाजीच्या मार्गावर होते आणि सुंदर फलंदाज क्षेत्ररक्षण करतोय दीपेश चौधरी. डॉट चेंडू निघतोय. आता उर्वरित शेवटचा चेंडू शेष दीपेश चौधरी. आता मात्र ऑन साईडला मारला फटका. एक डाव तर झालेला आहे. क्षेत्ररक्षण ते चांगले झाले, फेकी सुद्धा चांगली झालेली आहे आणि मात्र इथे फलंदाज बाद आणि चला विजयाचं लक्ष आहे, ते टार्गेट आहे तो 24 चेंडू 20 धावांचे. चला यश इलेव्हन पालिवली सलामी जोडी पाठवायची आहे. आपल्याला शेवटचा सामना खेळवायचा आहे. तू आता केतन त्याला फोन कर ना, काय करू त्यांचा काय बोला गाव देवेलीचा बीजवाल्यांचा पाठवतात. हो चालेल ना, त्यांचे काय करशील म्हणजे आपली आशिष मध्ये नाही तर काय करशील. मित्रांनो उद्या आमचं शेड्यूल बरोबर 1 वाजता सुरू होईल. आमचे सर्व पंच, लाईट टेलिकास्ट टीम, आमचे स्कोरर, समालोचक आणि आमचे व्यवस्थापक सर्वांना नक्कीच इथून सूचित केलं जातं की उद्याचं शेड्यूल बरोबर 1 वाजता सुरू होईल आणि उद्या सर्व संघांनी आपल्याला जो दिलेला वेळ आहे त्या वेळेच्या अगोदर इथे रिपोर्ट करायचा आहे. उद्या बरोबर 1 वाजता आमचं शेड्यूल सुरू होईल. उद्या स्पर्धेचा नक्कीच 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि आमचं नक्कीच संपूर्ण वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे, सर्व सदस्य, आमचे सर्व पंच, सर्व कॉमेंटेटर
तसेच स्कोरर आणि लाईट टेलिकास्ट टीम आपण बरोबर 12:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे, कारण 1 वाजता शेड्यूल सुरू होईल. आव्हान ठेवले गेले ते अवघ्या 20 धावांचा एक माफक आव्हान पाहायला मिळतोय आणि माफक आव्हानाचा पाठलाग करताना चौकार गणेश धावडे जनमन सारंग आयोजित जयकुमार चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. आकर्षक फोर्स सायकल नक्कीच त्याने पटकवले आणि त्याच फलंदाजी बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. इथे मात्र जोरदार अपील, पंच संमत नाहीत. एक धाव लेगबाच्या रूपाने फलंदाज पूर्ण करतात. सिंगलची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 5 वर. 20 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय एश 11 पालिवले संघ. यानंतर सामना या सामने विजय संघ विपक्ष जनमन पिंपळास या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. सध्या आपण सामना पद्धती जनमन गोवे विपक्ष एश 11 पालिवले या 2 संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ पाटील पहिले षटक बदलतोय. डीजे प्यारे आपण इथे उपस्थित असाल तर संपर्क साधायचा आहे. डीजे प्यारे. सिद्धांत पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल. यावेळी फलंदाज दीपेश चौधरी. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. सध्या पालिवली संघ आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये आणि मॅन ॲट गोल्डन फिंगर पालिवली आपण पाहतोय अक्षय बरप आमच्या कॉम बॉक्स मध्ये एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये. जे भिवंडी तालुक्यामध्ये टॉप 10 स्कोरर आहेत त्यामध्ये अक्षय बरप यांचा देखील आवर्जून उल्लेख केला जातोय. इथे समोर खेळल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग ऑफ लॉंगच्या मधून हा चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धाव प्लेगावर 9 धावा. तुटपुंचं लक्ष आहे खरं तर आपण बघतोय या अवघ्या 20 धावांचा आणि त्या लक्ष्याचा पाठलाग लक्षात घेऊन केला जातोय. आपला नैसर्गिक खेळ आहे नक्कीच तो दाखवताना दोन्ही फलंदाज सलामीचे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 9 धावा. इथे मात्र हवाई फायर आणि हा चेंडू निघून जाते सीमाच्या बाहेर. वाईड ऑफ लॉंग अंचवरून षटकार. धावसंख्या 6 आणि या षटकाराने पूर्णपणे आता सामन्यामधील हवा काढून टाकलेली आपण पाहतोय. धावसंख्या वाढून होते. धाव प्लेवर 15 धावांनी केवळ 5 धावांची आवश्यकता आहे. गोवे संघ सध्या नक्कीच पराभवाच्या छायेत आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजयाकडे मार्गक्रमण करताना इथे या पालिवले हा संघ. जनमन पिंपळा संघाने आपण टॉससाठी या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. इथे इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकेल नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 वर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यात विजय संघ विपक्ष जनमन पिंपळास आणि जनमन पिंपळा संघासाठी एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. पिंपळास गावचे युवा उद्योजक आकाशजी घरत साहेबांच्या माध्यमातून जर आज जनमन पिंपळा संघ क्वालिफाय होतोय तर या संघाला संपूर्ण संघाला नेपाळ ट्रिप त्यांनी जाहीर केलेली आहे. पिंपळा संघासाठी सुवर्ण संधी आहे. जर पिंपळा संघ आज क्वालिफाय करतोय तर आकाशजी घरत जे पिंपळास गावचे युवा उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण संघाला नेपाळ ट्रिप असणार आहे. यश 11 पालिवली संघाला सौरभ पाटील आणि लकी पाटील आणि प्रथम सौरभ, प्रमोद पाटील, विशाल पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. इथून केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय या रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. केवळ 4 धावांची आवश्यकता आहे आपण पाहतोय या पालुली संघाला विजयासाठी. अगदी विजयाच्या उंबाट्यावर पालुली संघ असं म्हटलं तर वावगं ठरताना एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. इथे पावलांचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. विजय फटका आपण बघतो फलंदाज दीपेश चौधरीच्या बॅट मधून विजय संपादन केलेल्या पालुले संघाने
अभिनंदन यश इलेव्हन पालिवली आणि हार्ड लक जॉनमान गोवे. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कार्य बनवल्या ज्याने दुसरं षटकात होतं संदीप घोडविंदे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. जे दुसरं षटकात होतं त्या षटकामध्ये त्यांनी केवळ 2 धावा खर्च केले होते आणि या 3